जंगवाडी टीम चला सज्ज राहा लगेच. यानंतर लगेच तुम्हाला मॅच मध्ये उतरायचं आहे. चला मॅचला स्पीड अप द्या प्लीज टीम. अप्रतिम स्पर्धा आणि चॅम्पियन ट्रॉफी. चॅम्पियन नाव कोणत्या संघाच्या पुढे टॅगलाईन दिली जाईल. चॅम्पियन बनण्यासाठी बरीचशी रात्रीचा दिवस करावा लागतो, बरीचशी मेहनत करावी लागते. बऱ्याच संघांना चारी मुंड्या चीत करावं लागतं, बऱ्याच संघाला आसमान दाखवावं लागतं, बऱ्याच संघांना पराभूत करावं लागतं आणि बऱ्याच संघासोबत एक झुंज द्यावी लागते. त्यानंतर नाव भेटतं चॅम्पियन. या चॅम्पियन नावासाठी सध्या आपण पाहिलं तर मॅचेस चालू आहेत. दोन्ही बॅटर दाखल झालेत. नितीन दादा, डीके स्पोर्ट्स चॅम्पियन डीके स्पोर्ट्स विपक्ष मळ्यादेवी टीम ही मॅच बघायला मजा येईल. बेस्ट ऑफ दी बेस्ट आहे भाई. किरण दादा शेला देखील मॅच सोबत जोडला गेला आहे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. त्याचाही आम्ही आभार व्यक्त करतो. खूप साऱ्या शुभेच्छा त्याने देखील दिल्यात. अर्जुन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विनायक. अर्जुन आणि विनायक ही पेअर मैदानामध्ये दाखल झाले. मळ्यादेवी कुसरून टीम आपण पाहिले तर मागील 2 संडे पासून एक वेगळा कमबॅक याही टीमचा झाला. अंपानं ग्रीन सिग्नल दिलाय. 3 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे 6 चेंडूची 1-1 ओव्हर आहे. ऋषीच्या ओव्हरमध्ये पहिला चेंडूवरती इंद्रजित पाटील दादाच्या दिशेनं चेंडू जातोय. ऋषी पाटीलनं पहिल्या मॅचच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूला विकेट घेतली. ऋषी पाटीलनं दुसऱ्या मॅचच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूला पुन्हा विकेट घेतली. म्हणजे ऋषी पाटीलचे आज पहिले चेंडू हे त्याच्यासाठी खूप महत्वाचे राहिलेत, विकेट टेकर राहिलेत. ऋषी गोलंदाजीला जाण्याआधीच मी बोलणार होतो की ऋषी पाटीलची ओव्हर आणि बॅटिंग हे युद्ध आहे हल्ली. लवकर विकेट सोडली आहे. विनायक संकट मोचक आज टीमसाठी ठरला नाहीये. भरपूर लवकर विकेट पडली आहे. विनायक आला, विनायक पुन्हा माघारी गेला. ऋषी पाटील हळूहळू तालुका आयकॉनच्या लेवलच्या वरती खेळ चाललाय त्याचा. एक गाव अकरासाठी खेळणारे तालुका आयकॉनसाठी खेळतात, त्यानंतर जिल्हा आयकॉनसाठी ते पात्र ठरतात. तशा पद्धतीने खेळ राहिला. PTPL येते, सातारा प्रीमियर लीग येते, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग येते. अशा स्पर्धेसाठी हे खेळाडू आपण पाहिले तर बऱ्याच संघ मालकांच्या नजरेमध्ये असतात. लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न खेळाडू आहे, यावेळी मात्र वाईड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कॉल चुकला गेला, कम्युनिकेशन थोडं चुकलं, पण एक ती 10 ती कंप्लीट केली जाते. जेव्हा थोडंसं बर्डन येतं, थोडंसं टेन्शन येतं, थोडासा दबाव असतो, त्यामध्ये कॉल, कम्युनिकेशन, आय कोऑर्डिनेशन यामध्ये थोड्याशा चुका होतात. ऋषी पाटीलची ओव्हर खेळत असताना थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. ड्राईव्ह करून एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. ऑलरेडी एक विकेट गेल्यानंतर थोडीशी जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. जबाबदारी काय असते ती दाखवावी लागेल. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एजला बॅटच्या खेळाडू नाहीये, डिक्लेअर मध्ये जाईल चेंडू. हा जाणून बुजून हाफ ट्रॅकर टाकला होता, कारण की या हाफ ट्रॅकरला कोणतंही फुटवर्क नव्हतं. बरोबर मिडल स्टंपमध्ये दोन्ही लेग्स होते, त्याच मिडल स्टंपवरून आपण पाहिलं तर ऑफस्टिकचा बाहेरचा चेंडू खेचण्याचा प्रयत्न, आणि बऱ्याच वेळी असं होतं की बॅटच्या टॉप एजला लागून बऱ्याच विकेट जातात. पण यावेळी चेंडू डिक्लेअर मध्ये गेला. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची एक वेगळी कला ऋषी पाटीलकडे आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू हाताळला. हँड मुवमेंट त्याची पाहता, चेंडू रिलीज करण्याचा पॉइंट. चेंडू रिलीज होत असताना चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोटं फिरवली जातात. मुकादम आलेत, थोडंसं कान मंत्र दिला जातोय. मुकादम यांच्या माध्यमातून बरीचशी चर्चा केली गेली थोडीशी गोलंदाजासोबत. हा हाफ ट्रॅकर
इट्स अ व्हाईट बॉल. गुड डिसिजन. लेगांपायचं कौतुक करेल. लेगांपायनं लगेच डिसिजन आपला दिला की वाईड आहे हा चेंडू. माझ्या नजरेपासून भरपूर वरती होता. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. टायमिंग चांगलं आहे. या फटक्यानं थोडासा कॉन्फिडन्स टीमला आलाय. या चौकारानं थोडीशी आशा पल्लवित झाले. या चौकारानं जो अंधार होता त्यामध्ये आशेचा किरण आलाय. बऱ्याचदा हा अंधार दूरही होऊ शकतो. ओव्हर क्रमांक 1 मध्ये जे युद्ध चाललंय त्यामध्ये आपण पाहिले तर आतापर्यंत चेंडूचा खेळ तब्बल 5 झालेला आहे. एक चेंडू बाकी आहे. एका बाजूला बॅटिंग करतोय अर्जुन. अर्जुन काफी आहे. लेट्स सी या मॅच मध्ये काय होतंय. अजूनही तब्बल 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे या ओव्हरचा शेवटचा चेंडू आता मार्गस्थ होईल. लॉफ केला डीप स्क्वेअर रिजनला. कॅचेटचा आवाज तर आलाय पण खेळाडू भरपूर लांब होता. वाईडिशला उभा होता अगदी मिड विकेटला डीप मध्ये. तिथून डीप स्क्वेअर रिजन मध्ये जावं लागलं. चेंडू गॅदर करून फेकेपर्यंत धावा कंप्लीट केल्या. तब्बल आपण पाहिले तर 2 आणि संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 1 चं युद्ध संपलं. ओव्हर क्रमांक 1 ची कहाणी थांबली. ओव्हर क्रमांक 1 मध्ये जी हमरी तुमरी होती जी थांबली गेली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सांगतेनंतर बॅटिंग करत असताना आई मळ्यादेवी कुसरून टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 ऑन अ स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 मध्ये राजू रोडे बाहेर काढल्या. पहिल्या मॅच मध्ये दुर्गेशला बाहेर काढलं होतं. हा जो डिसिजन मेकर आहे तो खूप महत्वाचा आहे. कॅप्टनशिप किती महत्वाची असेल. कोणता गोलंदाज कधी बाहेर काढावा. प्लॅन अल्फाबेट झेड पर्यंत प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी कधी बाहेर काढावा हे सर्व गोष्टींचा अंदाज घेतला. जर टीम थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. कारण की जोपर्यंत मैदानामध्ये शैलेश असेल किंवा अर्जुन असेल दोघे पॉवर हिटर आहेत. ये बात मत भूलना. दोघांकडे पॉवर आहे. दोघांकडे पॉवर हिटर. एक चांगली बॅटिंग दोघांची देखील आहे. रुद्र स्पोर्ट्सचे ओनर वेलकम अनिकेत आपलं स्वागत आहे. प्रथमेश आपलं वेलकम स्वागत आहे. किरण वेलकम किरण दादा. रुद्र स्पोर्ट्स ज्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडू आता यूज करतात त्या रुद्र स्पोर्ट्सचा ओनर प्रथमेश त्यांचा मी स्वागत करतो साबेवाडी टीम मधून. तो इन ऍक्शन आज असेल. किरण आज दाखल झाला आणि किरणची हेअरस्टाईल आणि त्याची पूर्ण पर्सनॅलिटी चेंज होत चालली आहे. मिथून दा बनत चाललाय तो. सिंगल धावाले पहिल्या चेंडूवरती. ओहो हो चॉप करण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू हाताळला. चांगला चेंडू हाताळला हा. वाईड शॉर्कर. टेनिस बॉल वरती हे गोलंदाज जर अशी गोलंदाजी करत असेल तर रबर टेप बॉल पीटीपीएल मध्ये किती मजा येईल. स्विंग होणार पीटीपीएल स्विंग बॉल. लफ केला. डीप मिड विकेटच्या बाहेर उचलून फेकून दिला. स्विंगचा किंग कोणी असेल. षटकाराचा किंग मी आहे. बॅटिंग करत असताना अर्जुन सांगतोय. 16 ऑन अ स्कोर कार्ड. शोभोला 16 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. चांगला स्कोर आलाय. ही मळ्यादेवी कुसरून टीम ही कमबॅक साठी ओळखली जाते. ती जी परिस्थिती असते जो काळ असतो तो काळ ओलांडून ती जी भिंत असते ती भिंत ओलांडून पुढे येण्यासाठी ओळखली जाते. एका षटकारानं कॉन्फिडन्स आला. हा कॉन्फिडन्स लॉंग लास्टिक चालला पाहिजे. ओ हो 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 इट्स अ वाईट बॉल. अंपायरिंग पहा. गुड अंपायरिंग गुड अंपायरिंग. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अंपायरनं डिसिजन दिला पूर्णपणे मान हलवली. यस यस इट्स अ वाईट बॉल आणि त्यानंतर दोन्ही हात समांतर केले. तुमच्या अंपायरिंग मध्ये कला हवी आहे. 100 पेक्षा काहीतरी वेगळं करण्याची धमक जेव्हा तुमच्यात असते तेव्हा 100 पेक्षा तुम्ही चमकता. हिरे प्रत्येक जण आहेत जो काहीतरी वेगळं करतो तो चमकतो.
स्वतःमध्ये काहीतरी नवीन हवाय, स्वतःमध्ये कला हवाय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 17 या धावसंख्येवरती 17 ऑन अ स्कोर कार्ड. ओहो हो हो, हा देखील वाईट +1, 2 धावा आत्ताच्या आहेत. 2 रन. खूप छान अंपायरिंग. एका बाजूला विद्युत नाखवा सर आहेत मेन अंपायर, हिमांशू यादव जे मुंबईवरून आहेत. तुम्ही अंपायर्स तुम्ही पाहताय विद्युत नाखवा सरांनी पाटण तालुका टेनिस क्रिकेटसाठी आपण पाहिलं ते ऑफिशियल अंपायर आहेत. त्यांच्या आणि राजू नाखवा सर यांच्या निगराणीखाली अंपायर पॅनेल चालतं संपूर्ण. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. नाहीये खेळाडू, दन करत निघून जातोय. येईल 4 चौकार. 23 धावा 23. डिसिजन मगाशी उल्लेख केला की ओव्हर क्रमांक 2 म्हणजे राजू रोडे सरांना आणणं हा जो यादी दुर्गेशने ओव्हर क्रमांक 2 हँडल केली होती. 23 धावसंख्या 23 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत 5-4 झालेला आहे. 2 to go. 2 चेंडू बाकी आहे. अर्जुन अकेला काफी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. वॉट अ ड्राईव्ह, फटका चांगला आहे. हाही चेंडू डीप पॉइंटला जातोय. वॉट अ बॅटिंग, वॉट अ परफॉर्मन्स. त्याच्या वाईट काळामध्ये टीम बोलते की चांगला खेळ करा, जबाबदारीचं क्रिकेट. जबाबदारी खांद्यावरती येते विसरत नाही. हॅलो, आपका एज कितना है? खांदे मजबूत असणं गरजेचं आहे. तुमचं वय ती विचारत नसते. खांदे मजबूत आहेत शैलेशनं सांगितलं, अर्जुननं सांगितलंय. आणि काय बॅटिंग आहे. असा धरावा निशाणा त्या डोळ्यावरती माशाच्या, त्या पद्धतीने आपण पाहिलं तर निशाणा धरलाय गोलंदाजाच्या त्या चेंडूवरती. आणि त्यानंतर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, कॉपी बुक स्टाईल फटका खेळलाय. ऑफ साइडला जे चेंडू ठेवलेत, आता खेळाडू डीप पॉइंटला वाढवलाय, डीप एक्स्ट्रा आलाय. आप गेंद कहां पे डालेगे गुरु? ओहो, बाहेर ठेवलाय, थोडासा बाहेर ठेवलाय. फटका चांगला खेळून काढला. हाही खेळाडू आहे. एक सिंगल धाव. जिथे क्षेत्ररक्षक उभा केलाय तिथे चेंडू टाकलाय. ही गोलंदाजी चांगली आहे. तो आपने पहले क्यों नहीं फील्डर खड़ा किया? हा खेळाडू का नाही पहिला उभा केला? ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 28 ऑन अ स्कोर कार्ड. 19 धावा आले त्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 आलेत. चला टीम स्पीडअप घ्या. आता गोलंदाज कोणाला आणला जाईल? कदाचित दुर्गेशनं जर कॅप आपली काढली आणि अंपायरकडे दिली सो दुर्गेश के पास जाएंगे. दुर्गेशला येस कॅप रिम्यूव्ह केली, अंपायरच्या हातामध्ये देईल आणि गोलंदाजीसाठी हे आहे. जो गोलंदाज कॅपला हात लावेल समज जाना गेंद उसके पास आएगी गुरु. आज सरपंच अनिकेत देखील आहे. आजचा मोठा प्रश्न आहे की सरपंच अनिकेत आज दिवस कसा काढेल, आज काय टाइमपास केला जाईल त्याच्या मागे. शेंगा आले, तू 100 रुपयाच्या शेंगा तर घेऊन खाऊ शकत नाही. सरपंच नाराज आहे आज टीम कडून. आणि सरपंच आज आप कमिटी आहे भाई, स्पर्धा आपली आहे चॅम्पियन ट्रॉफी. सर्वे टीम कुसरून टीम आहे कमिटीमध्ये असतात. मालदनचे नितीन हे सगळे कमिटी मेंबर्स आयोजक बनतात. आयोजकाच्या भूमिकेमध्ये ते असतात आणि त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी असते. 2 धावा कंप्लीट केलेत आरामामध्ये. 2 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर 30 ऑन अ स्कोर कार्ड. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शैलेश मैदानामध्ये अर्जुन या मॅच मध्ये तो जो घेर चेंज केला, 24 धावेवरती तो वैयक्तिक खेळतोय. ओहो हो 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 हो, लॉफ करण्याचा प्रयत्न. आजची गेंद, चांगला चेंडू, चांगली लय मध्ये टाकलाय. पहा मुकादमला, पहा मुकादम चर्चा करतायत, लॉंग ऑनला येत आहेत गोलंदाजासोबत. मुकादम यांच्याकडे अनुभव चांगला आहे, खूप चांगला अनुभव आहे. शैलेश आणि अर्जुन मध्ये चर्चा होते. नॉन स्ट्राईकला होता शैलेश, गेला, थोडीशी कानमंत्र दिला, कुजबूज केली. काय बोलला असेल कानामध्ये? चिक डबाम डमडम. लेट्स सी. ड्राईव्ह
ऑन साइडला ऋषी आहे, ऋषीचा थ्रो भन्नाट जातो, ऋषीचा थ्रो भन्नाट जातो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी केली आहे. ओ माय गॉड, चौथ्या धावेचा प्रयत्न, 3 येस, अंपायर सेड ओ युटी आउट. व्हॉट अ डिसिजन यार. 4 धावा घेण्याचा प्रयत्न तिसऱ्या धावेसाठी पूर्ण झाले. चौथ्या धावेचा प्रयत्न केला, तिथे रनआउट झाले. आताचे 3 धावा आहेत. येस, थँक्यू. नजरों के सामने से आपने 3 रन चुराए जनाब. खाली बसला, अक्षरशः शैलेश खाली बसलाय. अर्जुनची बॅटिंग दमदार राहिली. व्हॉट अ बॅटिंग अर्जुन, व्हॉट अ बॅटिंग. कारण की अर्जुन ये रनआउट हुआ नहीं, रनआउट हो गया खुद. रनआउट होना चाहिए था शैलेश, रनआउट हो गया अर्जुन. करना चाहते थे एक, हो गया दूसरा. कारण की मैदानामध्ये जी एंट्री करायची होती, सूरजची एंट्री करायची होती. व्हॉट अ बॅटिंग अर्जुन. टीम स्वागत करेल अर्जुनचं. पॅव्हलियन मध्ये आता तो दाखल होईल. वाईट वेळेमध्ये त्यानं खेळ चांगला केला आणि ऋषीचा थ्रो चांगला पडला होता. त्यानंतर आपण पहिले या धुंडो धुंडो मेरी साजना, त्यामध्ये धावा कंप्लीट झाल्या. शेवटचे 3 चेंडू. यासाठी सूरजला मैदानामध्ये एंटर केलाय, यासाठी रनआउट करायची गरज होती. तो रनआउट झाला. आपण पाहिला अर्जुन, अर्जुन रनआउट झाला. सूरज आला, सूरज आया, छा गया. व्हाट अ बैटिंग यार. किसी और के कदम यहाँ पे पड़ चुके हैं. तो सूरज है. माइंड सेट देख. अर्जुन होता, शैलेश होता. दुर्गेशचे पहिले 3 चेंडू टप्पे पडलेत. सूरज आला, चेंडू फुलटॉस गेला. दबाव. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळला. एक सिंगल धाव, फेकी चांगली होते, चांगली झाले. नॉन स्ट्राईकला तोपर्यंत ओहो हो हो युटी आउट. जावं लागेल माघारी शैलेशला. तसेच गाडी घेऊन शेवटचा एक महत्वाचा चेंडू. वन टू गो. अजय दाखल झाले. सूरज स्ट्राईकला. तर ते बाउंड्री लाईनचे खेळाडू आहेत, त्यांचे कॉलर ऑन माईक असतं. तर आवाज तुला हाच ऐकू असतो. भावा भावा शेवटचा एक आहे, काय कर भावा, नीट टाक. हा जो आवाज आहे तो ऐकाय भेटतो तुला. भावा शेवटचा चेंडू आहे, नीट टाक. तो जो नीट चेंडू आहे त्याचा टप्पा सूरज ओळखेल का. फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून घेण्याचं यंत्रतंत्र तुमच्याकडे विकसित हवंय, तेव्हा एक चांगला फलंदाज बनतो. टप्पा कुठे पडेल, लाईन काय असेल, हे पिक केलं जाईल का. शेवटचा एक चेंडू आहे महत्वाचा. सोडून दिलाय जाने दो जनाब. लाईन लवकर पिक केली आहे, लवकर ओळखली लाईन, सोडून दिला व्हाईट बॉल साठी. संघाची धावसंख्या 41. टॉस साठी कॅप्टन या. जे हनुमान साबळेवाडी टीम आणि जंगमवाडी संघ दोन्ही कॅप्टन आपण या टॉस साठी. जंगमवाडी टीम सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडेपर्यंत खेळाडू जर टॉस साठी नसेल तर जो कॅप्टन उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल. लॉफ करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताला. हा चेंडू महत्वाचा होता सूरज साठी, दुर्गेश साठी, टीम साठी. अप्रतिम गोलंदाजी दुर्गेशची. दुर्गेशची गोलंदाजी चांगली पडली आहे. सूरजचा तो फुलटॉस चेंडू सोडून बाकी टप्पा अचूक टप्पा. 13 धावा त्यानं दिलेत. पहिल्या ओव्हरला 9 धावा, दुसऱ्या ओव्हरला 19 धावा, तिसऱ्या ओव्हरला 13 धावा. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले अर्थातच 41 या आकड्यावरती. 42 धावेचं आव्हान आहे. टॉस साठी या कॅप्टन. 42 ना, वेट, 41 झालेत. येस येस लिहिलेत. वाईड, वाईड +1 पण लिहिलाय. वाईड +1 पण लिहिलाय, वाईड पण लिहिलाय. हा 2 वाईड आलेत. एक वाईड +1 आले आणि 2 वाईड आलेत, म्हणजे 13 आल्या. 41. येस येस, थँक्यू टीम. 42 धावेचं आव्हान. 42 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. अर्थातच DK स्पोर्ट्स टीमच्या समोर 42 रन्स टू विन. संपूर्ण आमची स्पॉन्सर्स त्यांचा आभार व्यक्त करेल. आमच्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिली तर सर्वांनी अधहनीय, म्हणजे संपूर्ण पाटण तालुका ज्या व्यक्तीला मेहरबान या नावानं खऱ्या अर्थानं ओळखतो, ही कमवलं खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर
संपत यांनी आणि सध्या आपण पाहिलं सन्मान्य संदीपजी जाधव साहेब आणि पंचायत समिती निवडणूक नुकतीच 4-5 तारखेला आपण पाहिलं तर येईल आणि त्यासाठी आपण पाहिलं तर सन्मान्य सौभाग्यवती संपदा संदीप जाधव मॅडम या देखील उभ्या राहिलेल्या आहेत पंचायत समिती निवडणुकीसाठी. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय संदीपजी जाधव साहेब मेहरबान आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी त्यांच्या आपण पाहिलं तर सौभाग्यवती या सदस्यासाठी उभ्या आहेत सन्मान्य सौभाग्यवती संपदा संदीप जाधव मॅडम. त्याचबरोबर आपण पाहिलं तर द्वितीय पारितोषिक तब्बल 20,000 रुपये सन्मान्य गोपीदादा सूर्यवंशी शेठ त्यांचा आभार व्यक्त करेल. आदरणीय अंकुशजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज स्पॉन्सर केले. या PTPL साठी ज्यांनी बाईक स्पॉन्सर केली ते आमचे अनिलजी पवार साहेब अर्थातच कलावती किचनचे ओनर आदरणीय त्यांच्या माध्यमातून 15,000 रुपयाचा चौथ्या क्रमांकाचं प्राइज. अर्थातच आमचे सन्मान्य विलासदादा सूर्यवंशी साहेब त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले तब्बल 10,000 रुपये. अर्जुनदादा गोळे साहेब आपण पाहिले तर युवा उद्योजक चषक नुकताच झाला त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपये या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप दिली आहे. आमचे आदरणीय दत्ता जाधव साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी जे आपण पेन देत आहोत ब्रँडेड ते त्यांनी स्पॉन्सर केलेत. चेंडू स्पॉन्सर आमचे अनिल बागल साहेब आहेत. विशाल बाबर शेठ आपण पाहिले तर मालिकावीरसाठी सायकल स्पॉन्सर आहे. अमर पाटील साहेब यांचं नाव भरपूर दिवसानंतर अमरदादाचा नावाचा उल्लेख कारण की ते देखील एक चांगले खेळाडू एक चांगले संघ मालक त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर हे किताब दिलेत. अनिल शेठ भोमकर नियमानुसार आला नशीब आले भाऊ तुम्ही असेच आमच्यावरती कृपा करा. नाही लेट आले ते इंटरव्ह्यू वगैरे काही नाही. टॉस केला जाईल. जंगमवाडी टीम दाखल झाले. आज खेळाडू दिसत नाहीत जंगमवाडीचे जास्त येतील. टॉस जिंकला साबळेवाडी टीमनं आणि दे वॉन्ट टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच जंगमवाडी पॅडी. सगळे खेळाडू बोलवून घे दादा यानंतर लगेच मॅच आहे की एका टीमला बाय भेटली म्हणजे वॉन भेटली त्याच्यामुळे ती जी एक मॅच आहे ती कमी झाली. येस अंपायर मॅच चालू करा. मॅच डिसिजन आपण जाऊयात. लॉफ केला पहिला चेंडू सुनील सागावकर दे दनादनच्या बॅटमधून निघून जातोय षटकार. पहिला चेंडू रिप्ले पहा. अक्षय ओमसा MTCच्या माध्यमातून हा रिप्ले आणि त्यानंतर बॅट स्विंग. ये देख भाई व्हाट बैट स्विंग यार क्या बैट फिरवले गरकन. क्यों नहीं जनाब आप पाटन का तूफान बोलेंगे इसको. पाटनचा तूफान तुफाने बॅटिंग दे दनादन सुनील सागावकर. स्पर्श करण्याचा प्रयत्न विकेट कीपर क्लोज आहे. चांगला चेंडू हाताळला आणि कुसरून टीमचा विकेट कीपर इज द बेस्ट पाटण तालुका टेनिस क्रिकेट विकेट कीपर. अक्षय या तालुक्याचा एक बेस्ट विकेट कीपर म्हणून त्याचा एक नाव आहे आणि त्याच विकेट कीपरला क्लोज पाहताय ग्लोव्स परिधान करून आणि वेगवान सूरजच्या समोर सध्या. लॉफ केलाय डीप मध्ये आहे खेळाडू. कॅच पकडली आहे. फसवलं फसाडाला आपने. वॉट अ मॅच यार वॉट अ मॅच. आणि विजयला कॅच पकडत असताना पूर्णपणे त्याला माहिती आहे कॅच किती महत्वाची आहे. त्याला भविष्य दिसलं असेल पुढचं की ही कॅच सोडली तर मॅच गेली भाई. आणि अखेरीस विजयने कॅच गॅदर केली. थोडासा थरथरला कॅच पकडत असताना मागे पुढे झाला आणि त्यानंतर अगदी बोटांच्या पिसाऱ्यामध्ये अडकवला हा चेंडू. सुनील सागावकर एक बड़ा हिट लगा के वापस आए जनाब. 6 धावा स्कोर कार्ड वरती सजल्यात. एक मोठी विकेट आली आहे. कुसुम टीमनं कमबॅक केलाय. ही मॅच एक जबरदस्त मॅच आहे. प्रेक्षकांना बघायला आवडणारी मॅच आहे कारण की दोन्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीम आहे. दोन्ही टीम मध्ये खेळाडू आहेत. दोन्ही टीम मध्ये हिरे आहेत. दोन्ही टीम मध्ये फलंदाजे. दोन्ही टीम मध्ये आपण पाहिलं गोलंदाजे अष्टपैलू खेळाडू दोन्ही टीम मध्ये. 42 धावेचं आव्हान आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच बनणार आहे.
डॉट बॉल. इंद्रजित पाटीलला थांबवलंय नितीन. कदाचित पॉवर प्लेची ओव्हर संपल्यानंतर चेंडू थोडा जुना होईल की डिसीजन मेकर. इंद्रजीत पाटिल पावर प्ले में अच्छा खेलता है कारण की केले तो ओ माय गॉड व्हाट हॅपन. हो माय गॉड. गरज होती का, गरज होती का. एक गलत कदम पुरी सल्तनत खत्म. ही आखरी गेंद ती जनाब. जरी तू पळाला नसता तरी तू नंतर स्ट्राइक वरती असता. प्रेजेंट ऑफ द मॅच, प्रेजेंट ऑफ द मॅच. बादाम खाने से नहीं अक्कल आती जनाब, ठोकरे खाने से अक्कल आती है. की या मॅच मध्ये जर या रन साठी गेला नसता तर नेक्स्ट ओव्हरला ऋषी पाटील स्ट्राइक वरती असता. आणि जर अनिकेतला रनआउट होऊन दिला असता तर दादा आणि ऋषी पाटील दोघे मैदानामध्ये असते. कारण की स्ट्राइक पण आपण पाहिलं तर इंद्रजित पाटील. अनिकेतला रनआउट होऊन दिला असता तर कदाचित इंद्रजित पाटील इन झाला असता आणि ऋषी पाटील. ही जोडी मॅच मध्ये 12 चेंडू 35च्या रन साठी परफेक्ट होती. प्रेझेंट ऑफ द मॅच. या सीझन मध्ये आई मळाईदेवी टीम कुसरून संघाने सगळ्यात जास्त ट्रॉफी आपल्या नावावरती करून घेतली आहे. मागच्या सीझन मध्ये जिवाळा टीम अतुल भालेकरच्या संघाने, त्याच्या मागच्या सीझन मध्ये जिंती टीम, त्याच्या मागच्या सीझन मध्ये बनपुरी टीम, हे सगळेजण प्राइज मध्ये आहेत. हो यावेळी देखील पुल करण्याचा प्रयत्न, कदाचित बॅट इन वॉलला. एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर 8 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचले. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अजय दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 2 महत्वाचे. इंद्रजित पाटील मैदानामध्ये आहेत. मॅचचा महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे स्ट्रायकिंगला. बॅटवरती सर आली नाहीये, धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडू. डिसिजन मेकर. एक गलत कदम, एक गलत डिसिजन भरपूर काय बिघडतं. लॉफ केलाय डीप मध्ये, कॅच साठी गेले, चुकी झाली आहे, बॅकअप नाहीये. येस नो वेट, येस नो वेट. चेंडू साठी जाऊ की कॅच पकडू की सोडून देऊ. आणि सबर का फल नहीं होता मीठा, वो किसी और का होता है. फलंदाजाचा सौकार. टीमची टोटल आपण पाहिली तर 12 वरती जाते. 9 चेंडू 30 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे. लॉफ केलाय, कदाचित डिक्लेअर की साईडचा मॅक्सिमम. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ स्ट्रोक. आता मॅच ऑन झाले. मॅचचा टाळा खोललाय. मॅच ऑन झाली गुरु. 8 चेंडू 24. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडू मध्ये एक साठी जातील का, म्हणजे एक बिग हिट साठी जातील का. इथून प्रेझेंट ऑफ द माइंडचा खेळ चालू होतोय. बुद्धीचा खेळ इथून चालू होतो आता. शक्ती आणि युक्तीचा खेळ. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, डिक्लेअर जाईल. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. मॅच बनवणारा एक चेंडू आता बाकी आहे. 7 चेंडू 23 धावेची गरज. हा चेंडू महत्वाचा दोन्ही टीमसाठी. बिगिट करण्याचा प्रयत्न. हो माय गॉड, चांगला प्रयत्न राहिलाय. वेट 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 वेट. लेग अंपायर आहेत. वेट. ही जी घाई आहे, प्रेशर अंपायर वरती असतं, प्रेशर कॉमेंटेटर, प्रेशर खेळाडूंवरती. थँक्यू. हा प्रेशर वाला डिसिजन होता. ये प्रेशर वाला डिसिजन था जनाब.
ओ हो टीमची टोटल 6 चेंडू 22 धावेची गरज. 6-22. आशिष दाखल झालाय. किती मॅच बनत चालली आहे. 6 चेंडू 20 धावेची गरज. 22 धावेची गरज. 20 झाले टीमची टोटल. 6-22. 42चं टार्गेट. धावसंख्येवरती स्कोर आहे 20 म्हणजे 22 धावे. 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू 22 धावा 6 चेंडू. मॅच ऑन. सोडून दिलाय चेंडू. सोडून दिलाय. जागेवरती उभा आहे. डॉट बॉल जाईल. कोणती हालचाल नाहीये. शफल होता तर चेंडू का सोडताय. पाच चेंडू 22. ओहो विकेट कीपर. हा विकेट कीपर आहे. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा बेस्ट विकेट कीपर अक्षय. व्हॉट अ विकेट कीपिंग. व्हॉट अ विकेट कीपिंग. रिप्ले अक्षय बघूयात आपण. ज्या पद्धतीने विकेट कीपिंग राहिले चेंडू हातामध्ये विदिन इन नॅनो सेकंड बेल्स रिम्यू. हा पा चेंडू हातात. जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. मागे उभा विकेट कीपर. यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला. निलेश शिंदेकडून अक्षय शिंदेसाठी तब्बल 100 रुपयाचं प्राइज आहे या विकेट किपिंग साठी. जनाब काय मॅच बनली आहे कसरून टीम. या मॅच मध्ये चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटीलाबाद टीमला थोडसा हवी होते. 4 चेंडू 22. 3 चेंडू तब्बल गणेश सुरेश शिंदे यांच्या माध्यमातून 1001. हॅट्रिक षटकाराला लॉफ करण्याचा प्रयत्न. 3 चेंडू अजूनही 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 22 धावा आहेत. तिन्ही चेंडू मध्ये एकही धाव दिली नाहीये गोलंदाजी करत असताना आशिषनं. लॉफ करण्याचा प्रयत्न सरळ बॅटवरती नाही आली आहे. सूरज डिसिजन यॉर्कर खोडून करण्याचा प्रयत्न. डॉट जातोय. चांगली गोलंदाजी. सगळा खेळ मेहनतीचा आहे. कुसरून टीमची मेहनत आहे. प्रॅक्टिस आहे. आप बोले कुसरून टीम कडे चिकडबाम डमडम. नाही जनाब ऐसा कोच नाही आहे. कुसरून टीम प्रॅक्टिस मध्ये आहे. मेहनत आहे. प्लस कुछ नहीं है. प्लस मेहनत है. प्लस जिद्द है. लॉफ केला. वेळ जात असताना पडलेला विचार. सगळी पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस. मॅच जात असताना आलेला षटकार नसतो भाऊ कामाचा. या मॅच मध्ये तेच झालं. 6 ला मात्र स्माइल नाही आली. मॅच मध्ये आपण पाहिलं तर वॉन राहिली टीम. अर्थातच आई मळ्यादेवी कुसरून संघ राहिला विजेता. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टीम चला लगेच मैदानामध्ये आपण दाखल व्हायचं. जनुमान साबळेवाडी टीम वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. दे वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इथे बसा. पुढे बसा. पुढे अर्जुन मॅन ऑफ द मॅच. 27 धावा त्यानं टोकल्यात या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच प्लेअर हिरो या मॅचचा. अगदी
आमच्या व्यासपीठावरती कुणाल एक प्रेक्षक आलेले आहेत, त्यांचा लहान चिरंजीव त्यांच्या सोबत आहे आणि त्याला आवाज ऐकायचा आहे, कॉमेंट्री ऐकायची त्याला. ये पहा स्क्रीनवरती दाखवलं जात आहे या लहान घ्याला, आणि तो मॅच बघायला एवढ्या सकाळी आलाय. बापरे, लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, याच्या आत्ता मैदानामध्ये दिसत आहेत. लिटिल चॅम्प. क्रिकेटची आवड असते, क्रिकेटची आवड हवी आहे घरामध्ये. खूप छान. साबेवाडी टीम मैदानामध्ये दाखल होते. वेलकम मॅन ऑफ द मॅच प्लेअर अर्थातच सूरज. वेलकम मॅन ऑफ द मॅच आपण कलेक्ट करायचे. अर्जुन वेलकम. अर्जुन 27 धावा अर्जुननं ठोकल्यात. या मॅचचा हिरो. चला या